नमस्ते. आज आपल्या समोर आहे दी इकॉनॉमिक टाइम्सचा 10 डिसेंबर 2025चा अंक. आता वरवर पाहिलं तर नेहमीच्याच बातम्या दिसतात. राजकारण, कॉर्पोरेट जग, बाजार. बरोबर. पण आज आपण फक्त मथळ्यांच्या पलीकडे जाणार आहोत. हो, म्हणजे ह्या बातम्यांमध्ये दडलेलं काय आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध काय आहेत, हे सगळं उलगडणार आहोत. अगदी. कारण कोणतीही बातमी एकटी नसते नाही का? पंजाबमधल्या एका ऑडिओ क्लिपचा संबंध थेट आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेशी असतो, तर टाटा स्टीलच्या एका कराराचे धागेदोरे जागतिक व्यापारापर्यंत पोचतात. आज आपण हेच धागेदोरे शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या बातमीने, जिने आज सकाळपासून राजकीय वर्तुळात एकच वादळ आणलंय. पंजाबमधली बातमी बरोबर. हो, लीक्ड ऑडिओ स्पार्क्स रिगिंग रो इन पंजाब, कोर्ट ऑर्डर्स प्रोब. म्हणजे एका ऑडिओ टेपमुळे निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप झालेत आणि आता थेट कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आणि इथेच हे प्रकरण खूप गंभीर बनतं. म्हणजे जेव्हा अशा आरोपांमध्ये कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की व्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी कमी झालाय. आणि यात अकाली दळ आणि काही स्थानिक नेत्यांची नावं पण आली आहेत. हो, ही गोष्ट फक्त एका निवडणुकीपुरती नाहीये. यामुळे आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच, म्हणजे तिच्या पारदर्शकतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह लागतं. आता या चौकशीत नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. आणि हे असं फक्त पंजाबमध्येच नाहीये, महाराष्ट्रातही असंच काहीसं चित्र दिसतंय. कॅश क्लिप सेट्स ऑफ वॉर ऑफ वर्ड्स इन महाराष्ट्रज रूलिंग अलायन्स. म्हणजे इथेही एका क्लिपमुळे सत्ताधारी आघाडीतच जुंपलीय. हो. आणि काय आहे ना, अशा घटनांचा परिणाम फक्त राजकीय स्थिरतेवर होत नाही. नाही, शासनाच्या कामावरही होतो. अगदी. विकासाचे मुद्दे बाजूलाच राहतात आणि फक्त आरोप प्रत्यारोप सुरू होतात. आता या क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या हा तपासाचा भाग आहे, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा विश्वासाचा आहे. तेच. अशा घटनांमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो. राजकारणात प्रतिमा आणि विश्वास हेच सगळ्यात मोठं चलन असतं. आणि हे चलन फक्त राजकारणातच नाही, तर कॉर्पोरेट जगातही तितकंच महत्वाचं आहे. फक्त तिथे डावपेच वेगळे असतात. बरोबर. आता टाटा स्टीलच्या या मोठ्या घोषणेकडेच बघा ना. त्यांनी त्रिवेणी पॅलेट्स या कंपनीतला 50% हिस्सा विकत घेतलाय. वरवर पाहता हा एक साधा व्यावसायिक करार वाटतो. पण हा अजिबात साधा करार नाहीये. हा एक अत्यंत धोरणात्मक निर्णय आहे. याला व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतात. व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पोलाद बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो, आयर्न ओर पॅलेट्स. हो, तर त्याचा पुरवठा आता टाटा स्टीलनं स्वतःच्या नियंत्रणात आणलाय. म्हणजे ते आता कच्च्या मालासाठी इतरांवर अवलंबून नाहीयेत. अच्छा, म्हणजे उद्या बाजारात कच्च्या मालाचे भाव कितीही वाढले तरी टाटा स्टीलला फरक पडणार नाही. आणि फक्त भावच नाही, आजच्या जगात कुठेही राजकीय अस्थिरता निर्माण झाली की सप्लाय चेन पूर्णपणे विस्कळीत होते. हो, युक्रेनच्या युद्धानंतर आपण हे अनुभवलंय. तेच. त्यामुळे टाटा स्टील या निर्णयामुळे स्वतःसाठी एक प्रकारचं आर्थिक सुरक्षा कवच तयार करत आहे. उद्या जगात काहीही झालं तरी त्यांचं उत्पादन थांबणार नाही. वाह! म्हणजे एकीकडे टाटा स्वतःची सप्लाय चेन मजबूत करते, तर दुसरीकडे विमान वाहतूक क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी इंडिगो अडचणीत सापडलेली दिसतीये. हो, पान 17 वरची हेडलाईन आहे. फ्रेश ट्रबल्स लूम फॉर इंडिगो ॲज CCI लाईकली टू लॉन्च इन्क्वायरी. म्हणजे भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे CCI त्यांच्यावर चौकशी सुरू करणार आहे. आणि आरोप खूप गंभीर आहे. बाजारातील वर्चस्वाचा गैरवापर. म्हणजे अब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन. अगदी. इंडिगोचा बाजारातला हिस्सा खूप मोठा आहे हे आपल्याला माहीत आहेच. पण प्रश्न हा आहे की त्यांनी या मोठ्या ताकदीचा वापर इतर लहान कंपन्यांना संपवण्यासाठी केलाय का, किंवा प्रवाशांकडून अवाजवी दर आकारण्यासाठी केलाय का? पण इंडिगो असंही म्हणू शकते की आम्ही दर कमी ठेवल्यामुळेच तर बाजारात टिकून आहोत. यात ग्राहकांचा फायदाच आहे ना? खूप चांगला मुद्दा आहे. सुरुवातीला ग्राहकांचा फायदा दिसतो, पण लांब पल्ल्याचा विचार केला तर चित्र वेगळं दिसू शकतं. म्हणजे कसं? समजा एका मोठ्या कंपनीने सुरुवातीला दर खूप कमी करून सगळी स्पर्धा संपवली. मग बाजारात फक्त ती एकटीच उरेल. आणि मग ती कंपनी मनमानी दर आकारू शकते. बरोबर. CCI हेच तपासणार आहे की इंडिगोच्या धोरणांमुळे बाजारातली निरोगी स्पर्धा धोक्यात येतेय का. आणि गंमत म्हणजे याच अंकातल्या ब्रँड इक्विटी पुरवणीत एक लेख आहे. हो, मी पाहिला, सारे जमीन पर. हो, तो लेख इंडिगोच्या विश्वासार्हतेवर आणि सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. म्हणजे एकाच वेळी नियामक तपास आणि ब्रँड प्रतिमेवर हल्ला. इंडिगोसाठी ही दुहेरी डोकेदुखी आहे. निश्चितच. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या पाहिजेत. जर चौकशीत इंडिगो दोषी आढळली तर त्यांना मोठा दंड होऊ शकतो.
आणि त्यांच्या व्यावसायिक पद्धतींमध्ये बदल करण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. या सगळ्या कॉर्पोरेट बातम्यांमध्ये एक मोठी सकारात्मक बातमी पण आहे. हो, ती गुंतवणुकीची. बरोबर. जगातल्या मोठमोठ्या टेक कंपन्यांचे सीईओ पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी भारतात तब्बल 27 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचं आश्वासन दिलंय. ही रक्कम प्रचंड आहे. हो, पण याकडे फक्त पैशांच्या आकड्यातून बघून चालणार नाही. याच्यामागे एक मोठा धोरणात्मक संदेश आहे. हे भारताला एक ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाशी अगदी जुळतं. म्हणजे ही गुंतवणूक केवळ पैसा नाही. नाही, ही आपल्यासोबत नवीन तंत्रज्ञान आणेल, लाखो नोकरीच्या संधी निर्माण करेल आणि आपल्या तरुणांना जागतिक दर्जाची कौशल्य मिळतील. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दोन्हीला मोठी गती मिळेल. म्हणजे एकीकडे अब्जावधी डॉलर्सची विदेशी गुंतवणूक भारतात यायला तयार आहे, पण ही गुंतवणूक स्वीकारायला आपली आर्थिक व्यवस्था तेवढी मजबूत आहे का? अगदी बरोबर दुवा जोडलाय. आणि याच संदर्भात मला वाटतं रिझर्व्ह बँकेचे हे पाऊल महत्वाचं ठरतं. तुम्ही पान 12 वर्षाच्या हेडलाईनबद्दल बोलताय का? आरबीआय वॉन्ट्स ग्रुप्स टू अनटाय देअर एनबीएफसी नॉट्स. हो, आरबीआयला नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या गाठी सोडवायच्या आहेत. या गाठी म्हणजे नेमकं काय? या गाठी म्हणजे कंपन्यांची गुंतागुंतीची मालकी संरचना. काय होतं ना, अनेकदा एकाच मोठ्या ग्रुपच्या अनेक छोट्या छोट्या कंपन्या असतात. अच्छा. आणि त्यांच्यामध्ये पैशांची अशी काही देवाणघेवाण चालते की त्यात पारदर्शकताच राहत नाही. एका कंपनीचं कर्ज दुसऱ्या कंपनीच्या नावावर दाखवायचं, नफा इकडून तिकडे फिरवायचा, याला इंट्रा ग्रुप ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. म्हणजे सगळ्यात सावळा गोंधळ. हो, आणि यात धोका असा की बाहेरच्या गुंतवणूकदाराला किंवा अगदी नियामकालाही कळत नाही की नक्की कोणत्या कंपनीवर किती धोका आहे. आणि मग एखादी मोठी कंपनी बुडली की तिच्यासोबत अख्खी आर्थिक व्यवस्था धोक्यात येऊ शकते. तेच, आरबीआयला हाच धोका टाळायचा आहे. हे नवीन नियम आणून ते कंपन्यांना त्यांची रचना सोपी आणि पारदर्शक करायला सांगत आहेत, जेणेकरून गुंतवणूकदार आणि संपूर्ण आर्थिक व्यवस्था सुरक्षित राहील. म्हणजे देशांतर्गत आर्थिक शिस्तीसाठी आरबीआय प्रयत्न करत आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र व्यापाराच्या गणितांमध्ये तणाव दिसतोय. तुम्ही त्या तांदळाच्या बातमीबद्दल बोलताय? हो, पान 15 वरची बातमी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर अजून कर लावण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प हिंट्स ॲट फर्दर टॅरिफ ऑन इंडिया फॉर डम्पिंग राईस इनटू यूएस. यातला हा डम्पिंग शब्द महत्वाचा वाटतो. नक्कीच. डम्पिंग म्हणजे एखादा देश आपल्या उत्पादनाची किंमत मुद्दाम कमी ठेवून दुसऱ्या देशाच्या बाजारात विकतो, जेणेकरून तिथल्या स्थानिक उत्पादकांना त्याचा फटका बसावा. अगदी बरोबर. अमेरिकेचा आरोप आहे की भारत हेच करत आहे. आता हा आरोप खरा आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण जर ट्रम्प यांनी कर वाढवले तर त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांवर आणि तांदूळ निर्यातदारांवर होईल. म्हणजे अमेरिकेच्या बाजारात आपला तांदूळ महाग होईल. आणि त्याची मागणी कमी होईल. हे एक प्रकारचं ट्रेड वॉर झालं. आणि अशा व्यापार युद्धांचा परिणाम फक्त व्यापारावर होत नाही, तर दोन देशांमधल्या संबंधांवरही होतो. या सगळ्या गंभीर बातम्यांच्या गर्दीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली जी खूपच सकारात्मक आहे. म्हणजे माझ्या तर डोक्यात गोंधळ उडाला. कोणती गोष्ट? एकाच दिवशी 3 कंपन्यांच्या आयपीओच्या पूर्ण पानजाहिराती, वेगफेट, पार्क मेडीवर्ल्ड आणि नेफ्रोकेअर. बाजारात अचानक इतका पैसा कुठून आलाय? हा खरंच खूप चांगला संकेत आहे. एकाच वेळी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणं हे एका निरोगी अर्थव्यवस्थेचं लक्षण मानलं जातं. अच्छा, याचे अर्थ काय आहेत? याचे 2 स्पष्ट अर्थ आहेत. एक, या कंपन्यांना त्यांच्या भविष्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे. आणि दुसरा, त्याहून महत्त्वाचा अर्थ म्हणजे त्यांना खात्री आहे की सामान्य गुंतवणूकदारही बाजारात पैसे गुंतवण्यासाठी तयार आहे. म्हणजे बाजारात एक प्रकारचा उत्साह आणि विश्वास आहे. हो, तेच यातून दिसतं. आणि बाजारातला हा उत्साह आणि लोकांचा मूड समजून घेणं महत्वाचं आहे. आणि याच मूडबद्दल एक वेगळा पण तितकाच महत्वाचा लेख आहे पान 17 वर. तो मॉल्सबद्दलचा. हो, तो सांगतोय की ग्राहक आता फक्त खरेदीसाठी नाही तर अनुभवासाठी मॉल्समध्ये जात आहेत. एक्सपिरियन्स सीकिंग कन्झ्युमर्स मेक लाईव्हली ओल्ड मॉल्स गो सायलेंट या मथळ्यामुळेच सगळं स्पष्ट होतंय. खरंय, हा एक जागतिक ट्रेंड आहे जो आता भारतात मुळं धरू लागला आहे. आताची पिढी फक्त वस्तू विकत घेण्यात समाधानी नाही, त्यांना एक अनुभव हवा आहे. अनुभव म्हणजे काय नेमकं? म्हणजे मॉलमध्ये फक्त दुकान असून चालणार नाही, तिथे चांगलं रेस्टॉरंट हवं, मनोरंजनासाठी चित्रपटगृह किंवा गेमिंग झोन हवं, किंवा मग एखादा लाईव्ह म्युझिकचा कार्यक्रम, असं काहीतरी हवंय. म्हणजे जे मॉल्स हा बदल स्वीकारत नाहीत ते आज स्पर्धेत मागे पडत आहेत. अगदी. त्यांनी स्वतःला बदललं नाही तर ते कालबाह्य होतील.
आणि असाच ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारा दुसरा एक लेख ब्रँड इक्विटी पुरवणीत आहे. तो द बाय बटन इंडिया नेव्हर गॉट वाला. हो, भारतात फेसबुक, इंस्टाग्राम वापरणारे कोट्यवधी लोक आहेत. पण तरीही सोशल मीडियावरून थेट खरेदी करण्याची पद्धत म्हणजे सोशल कॉमर्स यशस्वी का झालं नाही यावर त्यात छान चर्चा केली आहे. हे खरंच आश्चर्यकारक आहे, कारण पाश्चात्य देशांमध्ये हे खूप सामान्य आहे. मग आपल्याकडे काय अडचण आहे? यामागे अनेक भारतीय समाजाशी आणि आपल्या मानसिकतेशी जोडलेली कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे विश्वास. आपण अजूनही अनोळखी ऑनलाईन विक्रेत्यांवर पटकन विश्वास ठेवत नाही. बरोबर. दुसरं कारण म्हणजे लॉजिस्टिक्सच्या समस्या, विशेषतः लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये. आणि तिसरं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग कारण म्हणजे आपली खरेदीची सवय. म्हणजे आपल्याकडे अजूनही वस्तू पाहून, तपासून, 4 ठिकाणी किंमत विचारून, घासाघीस करून खरेदी करण्याची पद्धत आहे. सोशल मीडियावर दिसलेली वस्तू लगेच बाय बटन दाबून खरेदी करण्याची वृत्ती, ती अजून आपल्याकडे रुजलेली नाही. म्हणजे तंत्रज्ञान असूनही शेवटी ग्राहकांच्या सवयी, संस्कृती आणि विश्वास याच गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. अगदी बरोबर. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा हे शेवटी स्थानिक संस्कृती आणि लोकांच्या सवयीच ठरवतात. तर आज आपण या एकाच वर्तमानपत्रातून किती वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, राजकीय आरोप प्रत्यारोपांपासून ते कंपन्यांच्या जागतिक दावपेचांपर्यंत, आरबीआयच्या आर्थिक शिस्तीपासून ते अमेरिकेच्या व्यापार धोरणापर्यंत, आणि सगळ्यात शेवटी बदलत्या ग्राहकांच्या मानसिकतेपर्यंत. या सर्व बातम्या एकत्र पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट दिसते की भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. जिथे एकीकडे जागतिक कंपन्या अब्जावधी डॉलर्स गुंतवायला तयार आहेत, तिथे दुसरीकडे आपल्याच देशातल्या ग्राहकांच्या सवयी आणि अपेक्षा बदलत आहेत. खरंय. या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार माझ्या मनात येतोय. आज आपण पाहिलं की एका बाजूला EY सारख्या कंपन्या त्यांच्या जाहिरातीत सांगत आहेत की AI मुळे प्रत्येक क्षेत्रात, अगदी अकाउंटिंग सारख्या कामातही क्रांती घडतीये. बरोबर. आणि दुसरीकडे सोशल कॉमर्स सारखी तुलनेने सोपी वाटणारी संकल्पना भारतात अजूनही रुजण्यासाठी संघर्ष करत आहे. हा एक मोठा विरोधाभास नाही का? आहेच. तर मग विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे की भारताच्या भविष्यातील व्यावसायिक प्रगतीची दिशा नेमकी काय असेल? ती मोठ्या गुंतागुंतीच्या औद्योगिक तंत्रज्ञानावर म्हणजे AI आणि ऑटोमेशनवर आधारित असेल, की सूक्ष्म आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील अशा ग्राहक केंद्रित तंत्रज्ञानावर, जिथे लोकांच्या सवयी आणि विश्वास जास्त महत्त्वाचा ठरेल? की या दोन्हींचा योग्य समतोल साधणं हेच आपलं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.